3 मोठे चमचे तेल घालते। तीन चमचे तेल घातले। तेल गरम होऊ द्यायचे। हाय हॅलो नमस्कार, मी वंदना सुर्वे, बंधूज फूड ट्रॅव्हल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। दरदरीत अंड्याची भुर्जी करणार आहे। दरदरीत म्हणजे थोडीशी ओलसर। त्यासाठी 3 मोठे चमचे तेल घातलेले आहे। तेल गरम झाले, यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या। ठेचूनच घालायच्या, त्यामुळे स्वाद खूप छान येतो। एक छोटी हिरवी मिरची, 10-12 कढीपत्त्याची पानं, 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, हे घालते। कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे, जास्त करपवायचा नाही। थोडंसं मीठ घालते, म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल। हलका गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला। यामध्ये थोडीशी हळद घालते। 3 अंडी घेतले, एक एक करून फोडून घालते। तीन अंडी घातली आहे। अंडी छान परतून घेते। थोडंसं मीठ घालते। छान कोरडं होईपर्यंत परतून घेणार आहे। 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते घालते। छान परतून घेते। टोमॅटो थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे। 1 मिनिटभर झाकण ठेवते। टोमॅटो सॉफ्ट झाले आहे। 2 टेबलस्पून घरातलं वापरातलं लाल तिखट घालते। खोबरं लसूण घातलेलं तिखट आहे। गॅस कमी करून घालायचा आहे, म्हणजे तिखट वगैरे जळणार नाही। आणि असं मॅश करत जायचं आहे अंड। छान एकजीव झालेला आहे। एक वाफ येऊ देते। एका साईडला एक पेलाभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। 1 मिनिटांनी झाकण उघडते। वाव, ही अशी पण आपण भुर्जी खाऊ शकतो, पण आता इथे मी दरदरीत भुर्जी करणार आहे। बघा, खूप छान झाली आहे। तर यामध्ये 1 पेलाभर गरम पाणी घालते। गरम पाणी, एक पेलाभर घातलेला आहे। आपल्याला जर आणखीन ओलसर हवं असेल तर आपण थोडंसं पाणी वाढवू शकता। झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं छान शिजू देणार आहे। मिठाचा अंदाज घ्यायचा आहे। अगदी किंचित मीठ लागणार आहे,
थोडंसं मीठ घालते, मिक्स करते, झाकण ठेवून 1-2 मिनिटं छान वाफ काढून घेणार आहे. 2 मिनिटांनी झाकण काढून बघते. वाव, खूप छान झाली आहे. थोडीशी कोथिंबीर घालते. अंड्याची दरदरीत भुर्जी झालेली आहे. गॅस ऑफ करते आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. थोडीशी कोथिंबीर. मस्त गरम गरम वाफेचा भात. अंड्याची दरदरीत भुर्जी, गरम गरम वाफेचा भात आणि जर कोणाला भाकरी पोळी हवी असेल तर ती आपण खाऊ शकता. एकदम साधा सोपा मेनू आहे आणि अतिशय चविष्ट. ही दरदरीत अंड्याच्या भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर वंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा. थँक्यू.